होतं आपल्याला हे बघा आपण पॅकिंग संपवलं काल आणि पॅकिंग मध्ये आपण दोन प्रकारचे पॅकिंग बघितलं हेक्सागोनल बघितलं क्लोज पॅक बघितलं मागच्या बुक मध्ये जायचं का जर तुम्हाला समजत नसेल इथे तर समजतं ना ठीक आहे तर आपण एक थेरॉटिकल टॉपिक आज कव्हर करून घेतोय तर थेरॉटिकल टॉपिक कंपल्सरी तुम्ही ज्याही एक्झाम बघणार तिथे येणार आहे व त्यानंतर आपण प्रॉब्लेम्स कडे जाऊ तर आजचा टॉपिक आहे थेरॉटिकल आहे त्याला म्हणायचं क्रिस्टल डिफेक्ट नंतर आपल्याला थोडंसं मागच्या पुढच्या लेक्चरला आपण थोडंसं न्यूमेरिकल बघू तर हा टॉपिक आहे आपला क्रिस्टल डिफेक्ट्स क्रिस्टल डिफेक्ट्स म्हणजे काय तर क्रिस्टल जे आपण बघितलेत की क्रिस्टलचे वेगळे शेप असतात म्हणजे क्युबिक शेप असतो किंवा मग हेक्झागोनल पॅक असतो तर हे जे क्यूब असतात किंवा हे जे क्रिस्टल असतात याच्यामध्ये काही डिफेक्ट्स असतात आणि ते डिफेक्ट्स आपल्याला शोधायचे आहेत आणि ते स्टडी करायचे आणि त्याला इम्परफेक्शन म्हणजे तेच मध्ये थोडेसे ते इम्परफेक्ट असतात आपल्याला शोधायचं की हे क्रिस्टल इम्परफेक्ट वगैरे काय असतात किंवा त्याच्यामध्ये डिफेक्ट काय असतात मग आपण त्या डिफेक्ट बद्दल आधी बोलू तर डिफेक्ट काय मध्ये ते इथे बघा द रिअल अँड नॅचरली ऑकरिंग क्रिस्टलाइन सबस्टन्स डू त्यांच्या शेपमध्ये थोड्याशा इरेग्युलरिटीज असतात आणि इन स्टॅकिंग ऑफ ॲटम म्हणजे ॲटम मध्ये थोडंसं इकडे तिकडे स्टॅक झाल्यामुळे स्टॅक म्हणजे काय इकडे तिकडे मुवमेंट झाल्यामुळे तिथे थोड्याशा इरेग्युलरिटी असतात आणि ह्या इरेग्युलरिटी ज्या असतात अरेंजमेंट मध्ये ज्या पार्टिकलच्या असतात त्यांना काय म्हणतो आपण डिफेक्ट म्हणतो म्हणजे इरेग्युलरिटीज येतात अरेंजमेंट मध्ये कोणाच्या पार्टिकलच्या सॉलिड मध्ये त्या गोष्टीला आपण डिफेक्ट म्हणतो डिफेक्ट कळालं डिफेक्ट म्हणजे जो क्रिस्टल असतो त्याच्यामध्ये त्या ऍटमच्या किंवा पार्टिकलच्या अरेंजमेंट मध्ये काही इरेग्युलरिटीज येतात त्याचं अरेंजमेंट थोडंसं ऍडजस्टमेंट जे आहे क्युबिक असेल किंवा सिम्पल क्युबिक असेल किंवा बॉडी सेंटर असेल किंवा हेक्झागोनल क्लोज असेल त्यामध्ये थोडे सिम्पल डेफिनेशन आहे अरेंजमेंट मध्ये ऍटमच्या डिफेक्ट येणं इरेग्युलरिटीज येणं याला आपण डिफेक्ट म्हणतो ऐकू येतंय झांबरे हॅलो ऐकू येतंय चांगल्या प्रकारे हॅलो ठीक आहे नेक्स्ट आहे डिफेक्ट आर क्रिएटेड ड्युरिंग द प्रोसेस ऑफ क्रिस्टलायझेशन आता हे जे डिफेक्ट आपण स्टडी करतो आहे की क्रिस्टल आहे क्रिस्टलमध्ये काही डिफेक्ट्स आहे हे डिफेक्ट्स कधी तयार होतात जेव्हा क्रिस्टलायझेशन जेव्हा तो क्रिस्टल फॉर्म होत असतो तेव्हा म्हणजे क्रिस्टल फॉर्म होत असतानाच हे डिफेक्ट काय होतात तयार होतात आणि इम्परफेक्शन आर मोर इफ द क्रिस्टलायझेशन ऑकर ॲट फास्टर रेट आणि हे डिफेक्ट आणि इम्परफेक्शन कधी फास्ट होतात जेव्हा क्रिस्टलायझेशन फास्ट रेटला होतं आता क्रिस्टलायझेशन होणं म्हणजे तुम्हाला माहिती असेल क्रिस्टल कधी तयार होतात क्रिस्टल कसे फॉर्म होतात तर क्रिस्टल फॉर्म होण्याची प्रोसेस असते ज्यामध्ये आता एक क्रिस्टल्स आहेत हे क्रिस्टल कसे फॉर्म होतात तुम्ही त्याचं लिक्विड जेव्हा काय करतात एकदम फास्ट रेटमध्ये कूल करतात तेव्हा त्याचे क्रिस्टल फॉर्म व्हायला लागतात आणि क्रिस्टल जेवढ्या स्लो रेटने कूल होतील तेवढ्या रेटने ते क्रिस्टल कसे असतील डिफेक्ट फ्री असतील आणि जेवढं तुम्ही फास्ट काय करणार कूल करणार आणि क्रिस्टल तयार करणार जसं सोडियम क्लोराईडचे क्रिस्टल आहेत आणि ते माहिती आपण कसे मिळवतो तर सनलाईट मध्ये आपण त्या पाण्याला ठेवतो समुद्राच्या आणि स्लोली स्लोली त्यात वेपर निघतात आणि त्या तुम्हाला काय म्हणतात क्रिस्टल मिळतात तुम्ही एकदम त्यांचे क्रिस्टल बनवलेत फास्ट एकदम कूल करून तर काय होतं त्याचे फास्ट बनतं त्याला त्याच्यामध्ये डिफेक्ट काय असतात जास्त असतात तर डिफेक्ट आर मिनिमाइज कॅन बी बाय क्रिस्टलायझिंग ऍज अ स्लोअर रेट तर स्लोअर रेट वरती क्रिस्टलायझेशन केल्यामुळे तुम्हाला काय मिळतं लेस डिफेक्ट मिळतात क्रिस्टलमध्ये क्रिस्टलायझेशन समजताना काय म्हणतोय तर हॅलो कनेक्टेड आहात की नाही कार बा एवढे कमी कसे काय कनेक्टेड आहात ठीक आहे भरपूर कमी झालेत ना कनेक्टेड चलो ओके तर लक्षात ठेवा क्रिस्टल डिफेक्ट म्हणजे काय तर ज्या इरेग्युलरिटीज येतात कशामध्ये अरेंजमेंटमध्ये ऍटमच्या तर त्याला म्हणायचं डिफेक्ट्स डिफेक्ट्स कधी जास्त येतात जेव्हा फास्ट रेटमध्ये क्रिस्टलायझेशन क्रिस्टल होण्याची प्रोसेस जेवढी फास्ट असेल तेवढे डिफेक्ट त्यामध्ये जास्त असतील हा सेकंड पॉईंट आयडियल जो क्रिस्टल असतो त्याच्यामध्ये इम्परफेक्शन नसतं म्हणजे नो डिफेक्ट असतो ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचरला ओनली ऍट अ झिरो टेम्परेचरला म्हणजे काय आयडियल क्रिस्टल नो इम्परफेक्शन दाखवतो ऍट अ झिरो ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर ना ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर म्हणजे जिथे एकही ऍटम मुवमेंट करत नाही तिथे इम्परफेक्शन झिरो असतो आणि तिथे म्हणतो आपण की तो आयडियल आहे अबव इज द
नो क्रिस्टल मटेरियल 100% प्युअर. आणि ह्या झिरो टेम्परेचर, ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचरच्या वरी एकही क्रिस्टल हा डिफेक्ट फ्री नसतो. म्हणजेच काय, प्रत्येक क्रिस्टल मध्ये काय असतो, डिफेक्ट असतो. कारण प्रत्येक आपण ज्या रूम टेम्परेचरला आता बसलो आहोत हे ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर नाहीये. ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर किती असतं कोणी सांगू शकतं? -273 डिग्री केल्विनला आपण ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर म्हणतो. ज्या टेम्परेचरला एकही ऍटम काय परफॉर्म करू शकत नाही, मोशन परफॉर्म करू शकत नाही. आणि असं ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर आपण जास्त अटेनही करत नाही किंवा ते अटेन पॉसिबलही होत नाही आपल्याला. त्यामुळे आणि आपण नॉर्मल टेम्परेचरला ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर नसतोच. त्यामुळे आपण 100% प्युअर क्रिस्टल आपल्याला मिळू शकत नाही. कारण आपलं टेम्परेचर झिरो टेम्परेचर नसतं. म्हणजेच काय, तर तुम्ही जेही क्रिस्टल बघतात त्यामध्ये प्रत्येकामध्ये डिफेक्ट असतोच असं आपल्याला म्हणायचं. म्हणजे प्रत्येक क्रिस्टलमध्ये डिफेक्ट असणार आणि त्या डिफेक्टला आपल्याला इथे स्टडी करायचं. नेक्स्ट, whatever the nature of crystal defect, electrically neutrality and solid is maintained. आता नेक्स्ट इथे बघू आपण पॉइंट एक्सप्लेन करू. आता हे जे क्रिस्टल डिफेक्ट असतात याच्यामध्ये इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी ऑफ द सॉलिड इज मेंटेन. इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी म्हणजे काय, क्रिस्टल डिफेक्ट किती असोत, म्हणजे क्रिस्टल आहे त्याच्यामध्ये डिफेक्ट किती असले तरी तो त्याचं स्वतःच इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन करतो. इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी म्हणजे काय, तर कोणताही जो क्रिस्टल असेल तो इलेक्ट्रिकली काय असतो, न्यूट्रल असतो. त्याच्यावरती झिरो, त्या डिफेक्ट असतील याच्यामध्ये 10% असतील, 20% असतील, पण तो दोघांवरती चार्ज काय असेल, झिरो असेल. याला म्हणायचं व्हॉट एव्हर द डिफेक्ट इन क्रिस्टल बट इट मेंटेन इज इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी. म्हणजे क्रिस्टल कधीही इलेक्ट्रिकली काय असला पाहिजे, न्यूट्रल असतोच. ठीक आहे, त्या डिफेक्ट किती असोत. इट इज इम्पॉर्टंट टू नोट दॅट some defects are to be intentionally created for the manipulating the desired properties in crystalline solid. कधी कधी आपण काय करतो की इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला बघितलं असेल किंवा माहिती नसेल की आपण डिफेक्ट स्वतः तयार करतो. आणि डिफेक्ट स्वतः तयार केल्यामुळे त्याच्यामध्ये काय होतं, तो सॉलिड असतो ना, तो सॉलिड क्रिस्टल, त्याच्या थोड्याशा फिजिकल प्रॉपर्टी, डिझायर्ड प्रॉपर्टी काय होतात, चेंज होतात. आणि त्या प्रॉपर्टी साठी आपण काय करत असतो, त्यामध्ये डिफेक्ट करत असतो. आता ही जी डिफेक्ट करण्याची प्रोसेस आहे तुम्हाला जसं मी पुढे सांगेल तसं क्लिअर होईल की आपण असं स्वतः डिफेक्ट का करतो. म्हणजे एक क्रिस्टल आहे त्यामध्ये आपण डिफेक्ट स्वतः क्रिएट करतो आणि आपण म्हणतो की त्याचा आपल्याला ऍडव्हान्टेज असतो. तर का असतो किंवा त्याच्या प्रॉपर्टी काय चेंज होतात हे आपण आता ते डिफेक्ट बघितल्यावर सांगतो. पण आता इथे लक्षात ठेवायचं, डिफेक्टचे जसे प्रॉब्लेम्स आहेत तसे डिफेक्टचे काही ऍडव्हान्टेजेसही आहेत आणि त्या ऍडव्हान्टेजेस आपण काय करतो, स्टडी करतो. मग एवढ्या पॅरामध्ये एकच गोष्ट शिकायची होती की इरेग्युलरिटीज इन अरेंजमेंट कॉल्ड ॲज अ डिफेक्ट, त्याला किंवा इम्परफेक्शन, दोघांचं मिनिंग एकच असतं, हे ऑर आहेत. त्यामध्ये हा डिफेक्टचा कधी रेट फास्ट असतो, जेव्हा क्रिस्टलायझेशन, जेव्हा क्रिस्टल फॉर्मेशन फास्ट झालं तर रेटही काय असतो, डिफेक्टचा जास्त असतो, त्यात जास्त डिफेक्ट असतात. ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचरला कोणत्याही क्रिस्टल मध्ये डिफेक्ट नसतो, तर तो ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचरला आपण वर्क करत नाही. नॉर्मल टेम्परेचर हे त्यापेक्षा जास्त असतं, म्हणून प्रत्येक क्रिस्टल मध्ये डिफेक्ट असणारच आहे. क्रिस्टल डिफेक्ट किती असले तरी क्रिस्टल हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. जसा ऍटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो जर झिरो चार्ज असतो, तसा क्रिस्टल वरतीही झिरो चार्ज असतो व्हॉट एव्हर इट कंटेन डिफेक्ट, म्हणजे त्यामध्ये किती डिफेक्ट असेल तरीही. नेक्स्ट आहे, डिफेक्ट हे ऍक्च्युली प्रॉब्लेमॅटिक असतात का नाही, तर समटाइम्स आपण डिफेक्ट इंटेन्शनली क्रिएट करतो, त्याच्यामुळे आपल्याला फायदा होतो. आणि तो फायदा कसा आहे पुढे अलॉय वगैरे मध्ये बघणार. हे बघा, टॉपिक पूर्ण थिअरॉटिकल आहे म्हणून आपण थिअरॉटिकलच त्याला लर्न करणार आहोत. तर देरा तुम्हाला विचारला तर व्हॉट इज मीन बाय डिफेक्ट अँड इट्स टाइप, असं तुम्हाला टॉपिक विचारला होतो, तर तुम्ही टॉपिक मध्ये त्याची डेफिनेशन लिहिणार आणि ते मधले जे काही पॉईंट होते, रेट, फास्टर वगैरे, हे जर एक्स्ट्रा चांगलंच आहे, पण नीट सीईटी करत असाल तर चांगली गोष्ट आहे, काय हरकत. तर डिफेक्ट हे 3 प्रकारचे असतात. पहिला असतो पॉइंट डिफेक्ट, दुसरा असतो लाईन डिफेक्ट आणि तिसरा असतो प्लेन डिफेक्ट. पॉइंट डिफेक्ट, लाईन डिफेक्ट आणि प्लेन डिफेक्ट. चला आपण डायरेक्टली पॉइंट डिफेक्ट मध्ये येऊ की पॉइंटचा डिफेक्ट काय असतो. आपल्याला एवढं तर समजतं, पॉइंट म्हणजे असं असतो, लाईन म्हणजे असतो, प्लेन म्हणजे असतो. पेन, तुमच्या पेनाची निप जेव्हा पेपरवर ठेवणार, डॉट असतो, त्याला एक लाईन मारलेली असते पेपरवरती, त्याला लाईन डिफेक्ट म्हणतात आणि ते पूर्ण पेज असतो, ते प्ले. तर तिघही तुम्हाला क्लिअर आहे ना, पॉइंट काय असतो, लाईन काय असतं, प्लेन काय असतं. तर आपल्या पेज वरती बघून घ्यायचं.
तुमचं जे पेज असतं ते प्लेन असतं, त्यावरती एक लाईन मारा, त्याला लाईन म्हणतात, आणि एक पेनाची फक्त नीब ठेवा, तो डॉट तयार होतो, त्याला पॉईंट म्हणतात. तर अशा प्रकारचे 3 डिफेक्ट आपल्याला लर्न करायचे. चला बघू कशा प्रकारे. तर पॉइंट डिफेक्ट मध्ये दिस डिफेक्ट्स आर इरेग्युलरिटीज प्रोड्यूस इन द अरेंजमेंट ऑफ बेसिक लॅटिस पॉइंट इन अ क्रिस्टलाइन सॉलिड. आता तुम्हाला थोडं मागचं नॉलेज बघावं लागेल की लॅटिस पॉइंट काय असतात. डायग्राम पुन्हा काढतो. यामध्ये लॅटिस पॉइंट मी सांगितलं होतं, हे जे पॉइंट्स असतात याला लॅटिस पॉइंट म्हणतात. त्या लॅटिस पॉइंट मध्ये जेव्हा प्रॉब्लेम येतो, ठीक आहे, तर त्याला म्हणायचं पॉइंट डिफेक्ट. म्हणजे लॅटिस पॉइंट मध्ये मिसमॅनेजमेंट होतं. मग ह्या पॉइंट समजलं ना काय म्हणतोय, हे बघा, याला लॅटिस पॉइंट म्हणायचं. यामध्ये प्रॉब्लेम्स येतात ह्या पॉइंट्स मध्ये, आणि त्याला म्हणायचं पॉइंट डिफेक्ट. पण त्याचेही मेजर 3 टाइप्स आहेत. म्हणजे ह्या डिफेक्टचे पुन्हा टाइप्स पडतात, आणि हे तुम्हाला एक्झामला विचारले जातात. तर फर्स्ट आहे स्टेचिओमेट्रिक पॉइंट डिफेक्ट, दुसरा आहे इम्प्युरिटी डिफेक्ट, आणि तिसरा आहे नॉन स्टेचिओमेट्रिक पॉइंट. कळालं? त्यातला पहिला बघू आपण, स्टेचिओमेट्रिक पॉइंट डिफेक्ट. स्टेचिओमेट्रिक पॉइंट डिफेक्ट मध्ये डायग्राम इथे दिली का? नाही दिली. ठीक आहे. स्टेचिओमेट्रिक पॉइंट डिफेक्ट मध्ये बघा, केमिकल फॉर्म्युला ऑफ कंपाउंड शो फिक्स रेशो ऑफ नंबर ऑफ ॲटम और नंबर ऑफ कटायन्स अँड अनायन. दिस फिक्स रेशो इज अ स्टेचिओमेट्री ऑफ द कंपाउंड. आता स्टेचिओमेट्री ऑफ द कंपाउंड म्हणजे काय असतं लक्षात ठेवायचं. स्टेचिओमेट्री म्हणजे काय, तर फिक्स रेशो असतो कशाचा, कटायन आणि अनायनचा. आपण आयोनिक सॉलिड चांगल्या प्रकारे बघितलाय, आणि जेव्हा त्याच्यामध्ये कटायन आणि अनायनचा फिक्स रेशो असतो, रेशो म्हणजे काय, 1:2 असेल, 2:3 असेल, तर त्याला त्याची स्टेचिओमेट्री म्हणतात. इन स्टेचिओमेट्रिक डिफेक्ट द स्टेचिओमेट्री रिमेन्स अनचेंज. हे बघा, स्टेचिओमेट्री रिमेन्स अनचेंज. इन अदर वर्ड, the ratio of number of atoms of cation and anions remains same as represented in the chemical formula. तर स्टेचिओमेट्रिक मध्ये आपण बघू व्हॅकन्सी डिफेक्ट, सेल्फ इंटरेस्ट डिफेक्ट, स्टॉकी अँड फ्रॅक्नल. काय काय करतात हे बघा, पुन्हा सांगतो. डिफेक्ट मध्ये आपण कुठे कुठे चाललोय बघा. आपण आधी डिफेक्ट बघितला. डिफेक्ट म्हणजे इरेग्युलर. त्यातनं आपण डिफेक्ट मधनं 3 महत्वाचे डिफेक्ट बघितले. त्यातला पहिला डिफेक्ट आहे तो पॉइंट डिफेक्ट. हा पॉइंट डिफेक्ट आहे, हा लाईन डिफेक्ट आहे, आणि हा प्लेन डिफेक्ट आहे. पॉइंट डिफेक्ट मध्ये आलो आपण, तर पॉइंट डिफेक्ट मध्ये आपण सांगितलं की लॅटिस पॉइंट जे हलतात त्यांना म्हणायचं पॉइंट डिफेक्ट. पॉइंट डिफेक्ट मध्ये पुन्हा काही पॉइंट डिफेक्ट आहेत, त्याचे 3 टाईप आहेत, स्टेचिओमेट्रिक, इम्प्युरिटी आणि नॉन स्टेचिओमेट्रिक. आता स्टेचिओमेट्रिक मध्ये आपण आलो, तर स्टेचिओमेट्रिक डिफेक्ट लावायचं की स्टेचिओमेट्रिक डिफेक्ट मध्ये त्याची स्टेचिओमेट्री जी असते ती अनचेंज असते. म्हणजे जेवढे कटायन अनायन असतील किंवा ऍटम असतील त्यांचे मॉलिक्यूल जे असतात ते काय असतात, सेम असतात. त्यांचा रेशो चेंज होत नाही. म्हणजे एकामध्ये NaCl मध्ये रेशो काय असतो, 1:1 असतो. म्हणजे एक Na आणि एक Cl, एक Na आणि एक Cl. तर NaCl चा जर आपण स्टेचिओमेट्रिक डिफेक्ट बघितला तर याचा रेशो कसा आहे, Na प्लस आणि Cl मायनस. याचा स्टेचिओमेट्रिक जर तुम्ही रेशो काढला तर काय होतो, एक Na असतो आणि एक Cl असतो. तर एक कधीही एक Na असेल तर त्याला कम्पॅरेटिव्ह बॅलन्स करण्यासाठी एक Cl असलंच पाहिजे. याला त्या कंपाऊंडची स्टेचिओमेट्री म्हणतात. कळतंय? तर यामध्ये चेंज न होता जेव्हा त्याच्यामध्ये डिफेक्ट तयार होतो तर त्याला म्हणायचं स्टेचिओमेट्रिक डिफेक्ट. त्यातला पहिला डिफेक्ट आहे तो व्हॅकन्सी डिफेक्ट, दुसरा आहे इंटरस्टिशियल डिफेक्ट, तिसरा आहे स्कॉची डिफेक्ट आणि फ्रॅक्नल डिफेक्ट. आता थोडंसं त्याच्यामध्ये घुसू आता आपण, मग तुम्हाला कळेल. तर पहिला आहे जो डिफेक्ट आहे त्याला व्हॅकन्सी डिफेक्ट म्हणतात. काय म्हणतात, व्हॅकन्सी डिफेक्ट. चला व्हॅकन्सी डिफेक्ट बघू आता. तर तुम्हाला पेपरला असं नाही विचारलं जात की स्कॉची, तुम्हाला स्टेचिओमेट्रिक डिफेक्ट नाही विचारला, तुम्हाला डायरेक्टली विचारलं जातं. हे 4 पॉईंट आहेत ते पेपरला येतात. व्हॅकन्सी, सेल्फ इंटरस्टिशियल, स्कॉची आणि फ्रॅक्नल. हा पण तुम्हाला. आता फोकस करा, डायग्राम जी दिली आहे त्याच्यावरती आपल्याला फोकस करायचं. काय दिसतं डायग्राम मध्ये बघा बरं. एक ऍटम आहे, सॉरी एक क्रिस्टल आहे, त्याच्यामध्ये काही पॉईंट गायब, इथला पॉईंट गायब आहे, इथला पॉईंट गायब आहे. याला म्हणतात व्हॅकन्सी होणं. व्हॅकन्सी होणं म्हणजे काय, तिथला ऍटम निघून जाणं. आणि ह्या सिंपल अशा गोष्टीला म्हणायचं व्हॅकन्सी. म्हणजे काय, तिथला एक ऍटमने त्याची पोझिशन काय केलेली आहे, रिकामी केलेली आहे, व्हॅकंट झालेला आहे.
तर त्याला म्हणायचं व्हॅकन्सी. त्याला आपण वर्ड मध्ये वाचू. ड्युरिंग द क्रिस्टलायझेशन ऑफ सॉलिड पार्टिकल्स आर मिसिंग फ्रॉम द रेग्युलर स्ट्रक्चर. तर त्याच्या रेग्युलर क्रिस्टल लॅटिस मधनं एक पार्टिकल रिमूव्ह होऊन जातो किंवा काही पार्टिकल रिमूव्ह होतात आणि या मिसिंग पार्टिकल मुळे व्हॅकन्सी क्रिएट होतात आणि ह्या व्हॅकन्सीज मुळे आपण म्हणतो की लॅटिस साइड्स आर व्हॅकंट बिकॉज ऑफ मिसिंग ऑफ पार्टिकल आणि याला व्हॅकन्सी डिफेक्ट म्हणतात. कळालं काय तर? हॅलो, हे बघा व्हॅकन्सी डिफेक्ट म्हणजे एकदम सिंपल आहे. तुम्ही जसं त्या डिफेक्ट मध्ये स्टेचिओमेट्री मध्ये आहात तसं ते थोडंसं हार्ड वाटेल तुम्हाला, पण डिफेक्ट एकदम सोपं आहे. डिफेक्ट म्हणजे काय की अशा प्रकारचे ऍटम तुम्हाला दिसत आहेत, त्यातला काही ऍटम म्हणजे हे बघा अशा प्रकारचा एक ऍटम आहे. चला, हा एक क्रिस्टल आहे. त्या क्रिस्टल मधला इथला ऍटमच मिस होऊन गेला, गायब झाला आणि बाकीचे आहेत, तर याला म्हणायचं व्हॅकन्सी डिफेक्ट. इथे व्हॅकन्सी तयार झालं. तर एक मिसिंग ऍटम होणं क्रिस्टल मिसिंग स्पेस, त्याला व्हॅकन्सी म्हणायचं आणि त्या डिफेक्टला व्हॅकन्सी डिफेक्ट म्हणायचं. आणि हे का होतं तर सिंपल रिझन आहे की जेव्हा तुम्ही हे डिफेक्ट होतात सबस्टन्सला तुम्ही काय करतात, हीट करतात, तेव्हा अशा प्रकारचे डिफेक्ट तयार होतात हिटिंगमुळे. ठीक आहे, तर हिटिंगमुळे सॉलिड क्रिस्टल्स मध्ये अशा प्रकारचे व्हॅकन्सी काय होतात, जमा होतात आणि त्याला तुम्ही व्हॅकन्सी डिफेक्ट म्हणू शकता. तर रिझन लक्षात ठेवायचं, व्हॅकन्सी क्रिएट होण्याला व्हॅकन्सी डिफेक्ट म्हणतात. म्हणजे एक लॅटिस पॉइंट मधला एक पार्टिकल मिस होतो आणि तो मोस्टली हिटिंगमुळे होतो. आणि डायग्राम काढणार, डायग्राम मध्ये दाखवणार अशा व्हॅकन्सी आणि प्रश्न संपवणार. डाऊट आहे कोणाला? हॅलो अनुराग. हे बघा सिंपल आहे. तर व्हॅकन्सी म्हणजे फक्त व्हॅकन्सी क्रिएट होणं. ड्यू टू absence of the particle, the mass of the substance decreases, however the volume unchanged. As a result, आता हा बघा, हा नीटला आणि सीईटी ला बिलकुल हा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर याच्यावरती मोस्टली फोकस करा. माझ्या माहितीप्रमाणे नीट आणि सीईटी जेईला हा प्रश्न आलेला आहे. प्रश्न काय आहे की व्हॅकन्सी डिफेक्ट कळाला तुम्हाला. व्हॅकन्सी म्हणजे काय, तर अशा प्रकारे एक ऍटम मिस आउट करून गेला क्रिस्टल मधनं, काही दोन ऍटम मिस झाले, दोन पार्टिकल मिस आउट झालेत. तर सिंपल आहे की याचाच तुम्ही एक सेकंड पार्ट घेतला, त्यात तर टोटल ऍटम असतो ना, आणि यात टोटल ऍटम मध्ये दोन ऍटम मिस आहे, तर कोणाचं मास जास्त असणार आहे, फर्स्ट वन का सेकंड वन? फर्स्ट वन मध्ये रेग्युलर सर्व ऍटम प्रेझेंट आहेत, त्यामुळे डिफेक्ट नाहीये. आणि तर आणि सेकंड मध्ये काय आहे व्हॅकन्सी डिफेक्ट आलेला आहे. तर मास कोणाचं चांगलं असणार आहे, फर्स्ट वनला का सेकंड? नाही कळत आहे? हे बघा, हा स्ट्रक्चर जेव्हा होता तो हिटेड नव्हता, तेव्हा त्याच्याकडे ऍटम्स होते. किंवा याचाच एक पार्ट आहे या क्रिस्टलचा की तो अशा प्रकारे आहे, एक जो सबस्टन्स आहे सेम सबस्टन्स आहे, फक्त त्यातला काही पार्ट हा अशा प्रकारे चांगला तयार झाला, त्याच्यामुळे मिसिंग नाहीये. आणि तेवढ्याच एरियाचा हा सेकंड पार्ट आहे, त्याच्यामध्ये काही पार्ट मिसिंग. म्हणजेच काय, व्हॅकन्सी डिफेक्ट होतो तेव्हा त्यातले काही पार्टिकल मिस आउट होतात आणि त्या मिस आउट मुळे ऍक्च्युअल मास जे असायला पाहिजे होतं क्रिस्टलचं त्यापेक्षा मास कमी होतं, कारण काही ऍटम मिसिंग आहेत. तर इथे मास काय होतं, डिक्रीज होतं. ह्या व्हॅकन्सी डिफेक्ट काय करतो, मासला काय करतो, डिक्रीज करतो, कमी करतो, कारण त्यातले ऍटम मिस झालेले असतात. ऍटमचंच मास म्हणजे त्या क्रिस्टलचं मास असतं. समजतंय काय म्हणतोय? मग हा अब्सेन्स ऑफ पार्टिकल मुळे काय होतं, या अब्सेन्स ऑफ पार्टिकल मुळे जो सबस्टन्स आहे, जो क्रिस्टल आहे, त्याचं मास डिक्रीज होतं, परंतु व्हॉल्यूम सेम असतो. बघा, हा जो ब्लॉक आहे याचं व्हॉल्यूम सेम आहे ना, 3D ऑब्जेक्ट आहे तो. काय 3D ऑब्जेक्ट, याचं व्हॉल्यूम चेंज झालाय का? नाही, व्हॉल्यूम चेंज झालेला नाही, परंतु त्याचं मास चेंज झाला. हे बघा, मास बाय व्हॉल्यूम, याला डेन्सिटी म्हणतात. करेक्ट आहे का? यस. पण आता सिच्युएशन कन्सिडर करा की तोच एक एक क्रिस्टल घ्या, कोणतंही घ्या, एक सोडियम क्लोराईड घ्या, काही घ्या, तर त्यामध्ये आधी व्हॅकन्सी डिफेक्ट नव्हता. तेव्हा जो स्पेस घेत होता तेवढी तो स्पेस ऑलरेडी घेत होता, म्हणजे व्हॉल्यूम तेवढाच होता आणि त्याचा मास एक रेग्युलर मास होता. आपण ते एक्स करू आणि व्हॉल्यूम त्याचा वाय होता, अशी सिच्युएशन होती. परंतु तोच क्रिस्टल पुन्हा तयार झाला, आपण त्याला पुन्हा तयार केला, पण त्या म्हणजेच काय,
तर तो क्रिस्टल तेवढी स्पेस घेणार आहे, व्हॉल्यूम त्याचा वायाच असणार आहे, परंतु हा एम एक्स असायला पाहिजे होता, मग तो एक्स पेक्षा कमी भरतो कारण त्यातले 2 ऍटम मिस आउट झालेले आहेत. म्हणजेच काय, तर याचं आन्सर जे येणार आहे सेकंडच्या डिफेक्टमुळे तो डेन्सिटी कमी होणार आहे. तर वॅकन्सी डिफेक्ट हा कधीही त्या क्रिस्टलचं डेन्सिटी कमी करत असतो, कारण त्याचा व्हॉल्यूम तेवढाच असतो, पण मध्ये जागा राहतात, त्या जागांमुळे त्याचं मास कमी होतं आणि म्हणून त्याला आपण म्हणतो डिक्रीज इन डेन्सिटी ड्यू टू डिक्रीज इन मास. आणि मास का डिक्रीज होतं? ड्यू टू दी रिमूव्हल ऑफ द पार्टिकल और लिव्हिंग ऑफ द पार्टिकल फ्रॉम द क्रिस्टल स्ट्रक्चर. कळतंय काय म्हणतोय? हॅलो. तर हा जो क्वेश्चन आहे इंटरनेटवरती शोधा. मला मोस्टली वाटतं की 2-3 एक्झाम मध्ये कन्झिक्युटिव्ह मध्ये येऊन गेलेला आहे की वॅकन्सी काय क्रिएट करतो, तर तो डिक्रीज करतो त्या क्रिस्टलचा डेन्सिटी. आणि एका क्रिस्टलची डेन्सिटी कमी होणं हे चांगलं साईन नसतं. ठीक आहे. डेन्सिटी कमी होणं म्हणजे त्याचा हेवीनेस कमी होणं, आणि तो ऍक्च्युली एक प्रॉब्लेम असतो क्रिस्टलसाठी. तर व्हॅकन्सी डिफेक्ट हा त्याचा डेन्सिटी डिक्रीज करत असतो. डेन्सिटी डिक्रीज होण्याचं कारण असतं की त्याचं व्हॉल्यूम चेंज नाही होत, पण त्याचं ऍक्च्युली मास कमी झालेलं असतं, कारण काही ऍटम्स हे त्याला सोडून गेलेले असतात. चला नेक्स्ट पॉइंट आहे सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. सेल्फ म्हणजे स्वतःच्या मध्ये, इंटरस्टिशियल, इंटरस्टिशियल म्हणजे काय, त्याच्या मधल्या स्पेसेस. इंटर म्हणजे स्वतःच्या, स्टिशियल म्हणजे स्पेसेस. तर त्याच्या स्वतःच्या मध्ये काहीतरी डिफेक्ट होतो, त्याला इंटरस्टिशियल डिफेक्ट इन इलेमेंटल सॉलिड म्हणतात. चला बघू, आता वाचू आपण. तर झांबरे वाचतो का? झांबरे, हॅलो झांबरे, हॅलो सर. नाहीये सर. झांबरे हॅलो. नाहीये, इकडून आहे झांबरे. हॅलो. आहे. हा हॅलो सर. सर हा त्याचं माईक झांबरे. लॅग झालं. ओके, माईक गॅप झालं का आता? हा, माईक आलं का आता? अरे काय, अरे सर काय तर झालं लॅग काय होती माहिती, कधी कधी. हे थोडं काय होतंय की थोडस इथे वातावरण पुन्हा पावसाचं झालंय, आणि त्या पावसामुळे थोडस मला वाटतं की माझंही बघा 20 KB 16 KB असं हालता येते, त्यामुळे होत असेल सर मीटिंग. कोणालाच नव्हतं ऐकू येत. ठीक आहे. तर मग आपल्याला सेल्फ इंटरस्टिशियल वाचायचं. चला वाच फटाफट मग. Self interstitial defect in elemental solid. Interstitial sites in crystal are the spaces or voids in between the particles at the lattice point. When some particles of a crystalline element solid occupy interstitial site is the crystalline structure. It is called self interstitial defect. This defect थांबायचं हे बघा. तर काय प्रश्न आहे की एक सॉलिड असतो, क्रिस्टलच असतो, मागचाच क्रिस्टल पकडा, त्याच्यामध्ये बघा अशा प्रकारचे ऍटम्स होते, आणि याच्यामध्ये काही इंटरस्टिशियल काय असतात, स्पेसेस असतात, साइट्स असतात. म्हणजे ह्या 2 ऍटमच्या मध्ये एक जागा असते, दिसते ना, याला इंटरस्टिशियल स्पेस म्हणतात. म्हणजे 2 ऍटमच्या मधला स्पेस किंवा ह्या सराउंडिंग ऍटमच्या मधला स्पेस, याला इंटरस्टिशियल स्पेस म्हणतात. आणि जेव्हा एक एक पार्टिकल काय करतो, एक सम पार्टिकल काय करतो, या इंटरस्टिशियल स्पेस मध्ये काय करतो, जागा ऑक्युपाय करतो. म्हणजे बघा, हा एक पार्टिकल बघा, ह्या याने मध्ये त्याचं स्ट्रक्चर कसं होतं बघा, अशा प्रकारे होतं. या सॉलिडचं स्ट्रक्चर असं होतं. मग हे 2 कुठून आले मिसिंग वाले इथे, हे काय आहेत? हे एक ऍटम आहे की त्याच्या रेग्युलर स्ट्रक्चरला सोडून त्यांच्या मध्येच कुठेतरी बसलेले आहेत. म्हणजे एक्स्ट्रा स्पेस मध्ये एक्स्ट्रा पार्टिकल तिथे ऍड झालेले आहेत. कळताय? रेग्युलर स्ट्रक्चर त्याचं करेक्ट आहे, पण त्याच्या मध्ये ज्या जागा होत्या तिथे काही एक्स्ट्रा पार्टिकल येऊन बसलेत. त्याला म्हणायचं इंटरस्टिशियल साईट वरती पार्टिकल्सने जागा काय केली, ऑक्युपाय केली. याला म्हणायचं सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. स्वतःच्याच पार्टिकलने, हा स्वतःचाच पार्टिकल आहे त्या क्रिस्टलचा, आणि त्याने त्याच्या मधल्या स्पेस मध्ये काय मिळवलेली आहे, स्पेस मिळवलेली आहे. याला म्हणायचं सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. हा डिफेक्ट आहे. तर समजलं डिफेक्ट काय, तर चलो. तर याचे 2 टाइप्स आहेत, ते 2 टाइप आपण बघू. फर्स्ट आहे
फर्स्ट टॉपिक हा आहे तो बघू. जांभरे वाच. Firstly, an extra particle occupies an empty interstitial space in crystal structure as shown in figure 1.13. This extra particle is same as those already present at the lattice point. The extra particles increase the What is total it? mass of substance without increasing volume, hence the density increases. हे बघा, आता पहिला जो आपण सेल्फ इंटरस्टिशियल टॉपिक बघतो आहे, त्यामध्ये काय होत आहे की स्वतःचा सेल्फ म्हणजे स्वतःचा, तर सेल्फ आणि इंटरस्टिशियल म्हणजे मधली जागा. हे बघा, याचं मिनिंग आधी समजून घ्या. सेल्फ इंटरस्टिशियल म्हणजे काय? सेल्फ म्हणजे स्वतःचा पार्टिकल आणि इंटरस्टिशियल म्हणजे दोन पार्टिकल मधली स्पेस. तर स्वतःचा पार्टिकल जेव्हा या स्पेस मध्ये बसतो तेव्हा त्याच्यामुळे जो डिफेक्ट तयार होतो त्याला सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट म्हणतात. त्यातला फर्स्ट पॉईंट जो आहे तो आहे हा अशा प्रकारचा डिफेक्ट. यामध्ये काय होतं की स्वतःचाच पार्टिकल दोन ह्या ऍटमच्या मध्ये जाऊन बसतो, परंतु ते एक्स्ट्रा हे दोन जे पार्टिकल आहेत ते एक्स्ट्रा आहेत. ठीक आहे, हे एक्स्ट्रा पार्टिकल्स आहेत आणि ते तिथे जागा ऑक्युपाय करतायत. तर जेव्हा एक्स्ट्रा पार्टिकल त्यांच्या स्पेसिस मध्ये जाऊन बसतात आणि ते पार्टिकलही त्याचेच असतात, सेम असतात, तर तेव्हा म्हणायचं त्याला सेल्फ इंटरस्टिशियल पार्टिकल डिफेक्ट. आणि यामध्ये बघा त्याचं व्हॉल्यूम तर चेंज होत नाही, परंतु तिथे दोन एक्स्ट्रा पार्टिकल वाढल्यामुळे त्यांचं मास वाढतं. तुम्हाला डेन्सिटी म्हणजे मास अपॉन व्हॉल्यूम, तर मास वाढतं, व्हॉल्यूम सेम असतो, म्हणून ह्या अशा प्रकारच्या डिफेक्ट मध्ये काय होतं, त्या क्रिस्टलचा डेन्सिटी वाढत असतो. ठीक आहे, तर हा सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट डेन्सिटीला काय करतो, वाढवतो. नेक्स्ट आहे सेकंडली आपण बघतो. दुसरा जो चॉईस आहे तो असा आहे, वा जांभरे. Secondly, in an elemental solid, a particle gets shifted from its original lattice point and occupies an interstitial space in the crystal as shown in the figure 1.14. हे बघा, आता सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट होणार आहे, परंतु कसा होणार आहे की ऍटमच्या मध्ये एक इंटरस्टिशियल स्पेस मध्ये एक ऍटम बसणार आहे, परंतु एक्स्ट्रा नाही. त्यातलाच एक ऍटम व्हॅकन्सी बनवणार आणि तो त्याची जागा सोडून दुसऱ्यांच्या मध्ये बसणार. याला म्हणायचं सेकंड कंडिशन. म्हणजे क्रिस्टल मधला ऍटम एक्स्ट्रा ऍडही नाही झालाय, रिमूव्ह नाही झाला आहे, आणि तिथल्याच ऍटमने त्याची पोझिशन चेंज करून तिथे दुसऱ्यांच्या स्पेस मध्ये बसला आहे. तर हा दुसऱ्या टाईपचा काय आहे, सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट आहे. मग सिंपल गोष्ट आहे, आता याच्यामध्ये व्हॉल्यूम चेंज होणार आहे का? याच्यामध्ये डेन्सिटी चेंज होणार आहे का? नाही. याच्यामध्ये डेन्सिटी चेंज होत नाही, कारण जो मास होता तेवढाच आहे, व्हॉल्यूमही तेवढाच आहे, म्हणजे डेन्सिटी ह्या ग्रुपमध्ये चेंज होत नाही. तर वाचायचं इथे, जांभरे वाच आहे. Interesting to note that this second case, because of the displacement of a particle, a vacancy defect is created at its original regular lattice site. At the same time, interstitial defect result at its new position. We can therefore say that there is combination of vacancy defect and self interstitial defect. This defect बघा preserve आता इथे, the density of the substance because there is neither loss nor gain in mass of substance. म्हणजे काय तर बघा, थोडं बॅक साईडला येऊ, ही डायग्राम बघा. तर या डायग्राम मध्ये एक तर क्लिअर आहे की ऍटम आले आणि सबस्ट्रॅक्टही नाही झालेला, म्हणजे यातनं ऍटम बाहेरही गेला नाही आणि आलाही नाही, म्हणजे इथे मास वाढलाही नाही, कमी नाही झालं, आणि व्हॉल्यूम तेवढाच आहे, स्पेस तेवढाच आहे. तर व्हॉल्यूम सेम आहे, मासही चेंज नाही झाला, म्हणजे इथे डेन्सिटी कमी होत नाही आणि वाढतही नाही. कळलं? दुसरा पॉइंट की हा अशा प्रकारचा सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट आहे की ते इंटरस्टिशियल डिफेक्ट झालाय. हा इंटरस्टिशियल ऍटम आहे, म्हणजे जो त्या मधली इंटरस्टिशियल स्पेस मध्ये बसणारा ऍटमला म्हणायचं इंटरस्टिशियल ऍटम. त्यामुळे तो डिफेक्ट झाला, त्याला सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट म्हणायचं. पण तू आपण ऑलरेडी एक स्टडी करून बसलेलो आहे डिफेक्ट, त्याला म्हणायचं वॅकन्सी डिफेक्ट. की एका ठिकाणचा पॉइंट जर रिमूव्ह झाला पार्टिकल आणि निघून गेला, तर तिथे वॅकन्सी क्रिएट होते आणि याला वॅकन्सी डिफेक्ट म्हणतात. हा वॅकन्सी डिफेक्ट आहे आणि हा आहे सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. कळालं? तिथे दोन प्रकारचे डिफेक्ट आहे, हा आणि व्हॅकन्सी वाला हा. डाऊट आहे? यामध्ये डेन्सिटी चेंज होत नाही. काही प्रश्न आहेत? जायचं पुढं? हॅलो, कुणाचा काय? गंगे प्रश्न विचार. गंगे, साहिल, हा सर बोला ना. नाही कोणीतरी विचारलं ना मला की सर पुन्हा सांगा.
कोणीतरी नाही बोललं सर, वाटतं की. ओके, ठीक आहे. हे बघा, प्रश्न असेल तर इथे काही असं काही म्हणजे विचारण्यात काही अर्थ नाही, म्हणजे अर्थ नाही तसं नाही म्हणायचं मला. मला म्हणायचंय की प्रश्न जेवढे विचाराल आणि इथे लाजण्याचा काही प्रश्न नाही. हे कसं आहे की आपल्याला कंप्लीट करायचं आहे आणि जेवढं डिस्कशन तुम्ही मला प्रश्न विचारणार. हॅलो. बघा, त्यातला नेक्स्ट टॉपिक बघतोय आपण की स्कॉची डिफेक्ट. Scotchy ठीक defect आहे. in आपण आधी हा थांबा जरा एक मिनिट. हे बघा, आपण पहिला डिफेक्ट बघितला त्याला व्हॅकन्सी डिफेक्ट म्हटलं. सेकंड डिफेक्ट बघितला त्याला आपण सेल्फ इंटरेस्ट डिफेक्ट म्हटलं. आता आपण थर्ड बघतोय त्याला म्हणायचं स्कॉची डिफेक्ट. चलो ज्यामध्ये वाचायचं आता. in an ionic solid, equal number of cations and anions are missing from their regular positions in the crystal lattice, creating vacancies as shown in figure 1.15. It means that a vacancy created by a loss of cation is always accompanied by a vacancy formed by loss of anion. हम्म. Thus there exist two holes per ion pair lost, one created by missing cation and the other by missing anion. Such a paired cation anion vacancy defect is Scotty defect. हे बघा, हा डिफेक्ट बोर्डलाही भरपूर वेळा आलेला आहे की स्कॉची डिफेक्ट काय असतो. तर आधी स्कॉची डिफेक्ट बद्दल महत्वाचं पॉईंट म्हणजे याच्यात आयनिक सॉलिडची आपण गप्पा करतो. आयनिक सॉलिड म्हणजे सांगितलं तुम्हाला जिथे कटायन आणि अनायन अशा प्रकारचे दोन आयन एकत्र होऊन सॉलिड फॉर्म होतो. कोणता सॉलिड असतो? याला मी NaCl म्हणणार. सोडियम क्लोराईडचा हा क्रिस्टल आहे. कारण यामध्ये हा मायनस वाला हा क्लोरीन आहे आणि प्लस वाला कोण आहे? Na आहे. तर जेव्हा सोडियम क्लोराईड मिठाबद्दल चालू आहे तर त्याला म्हणायचं आयनिक सॉलिड. तर स्कॉची डिफेक्ट कधीही आयनिक सॉलिड मध्ये असतो, म्हणजे जे प्लस मायनस मुळे जो तयार झालेला सॉलिड असतो त्याच्यामध्येच असतो. बरोबर. नेक्स्ट पॉइंट. ह्या जो सॉलिड. हा काय प्रश्न नाही ना. हं. तर महत्वाचा पॉईंट होता हा आयनिक सॉलिड मध्ये असतो जसं NaCl. मग तुम्ही NaCl ची डायग्राम काढणं तुम्हाला अशा प्रकारे दिसेल आणि इथे काय असायला पाहिजे होता? मायनस असायला पाहिजे होता, इथे प्लस असायला पाहिजे होता. काही डाऊट आहे का? इथे मायनस हवा होता आणि इथे प्लस हवा होता. मग हा स्कॉची डिफेक्ट मध्ये काय होतं? पेअर ऑफ काय होतं? कटायन आणि अनायन रिमूव्ह होऊन जातं. म्हणजे एक अनायन तिथे वॅकन्सी क्रिएट करतो आणि कटायन वॅकन्सी क्रिएट करतो. तुम्हाला असं दिसतं. म्हणजे कटायन गायब होतो, वॅकन्सी आणि अनायन गायब होतो. अशा प्रकारचा जर डिफेक्ट असेल तर त्याला स्कॉची डिफेक्ट म्हणतात. त्याला काय म्हणतात? स्कॉची. देअर एक्झिस्ट टू होल्स. तर तुम्हाला दोन होल इथे क्रिएट होतात. ते पेअर मध्ये लॉस्ट होतात आणि त्यामध्ये कटायन असतो आणि काय असतो? अनायन असतो. आणि अशा प्रकारच्या पेअर कटायन आणि अनायनच्या व्हॅकन्सीला म्हणायचं स्कॉची डिफेक्ट. कळालं? एकदम सिंपल आहे. तर होतात म्हणजे वॅकन्सी क्रिएट करतात तर त्याला म्हणायचं स्कॉची डिफेक्ट. मग तुम्हाला डायग्राम काढायची आणि दाखवायचं आणि म्हणायचं तिथं स्कॉची डिफेक्ट. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट पॉईंट आपण आज कव्हर करतोय की बोर्डमध्ये डिफेक्ट हे विचारले जातात. मग ते CET असेल का नीट असेल काही असेल. कारण चॅप्टरचा हा महत्वाचा. दुसरं काही थिअरी तुम्ही शिकलात का? हे बघा, तुमच्या बोर्डने ते अमॉर्फस क्रिस्टलाइन काढून टाकलाय जो की पेपरमध्ये यायचा. तर तुमच्या चॅप्टरमध्ये फक्त थिअरी हा एकच पॉईंट राहिलाय. करताय तुम्हाला काय म्हणतोय? तुमच्या चॅप्टरमध्ये फक्त एकच थिअरी पॉईंट आहे जो आपण शिकतो आहोत. जे ऑलरेडी आधी जे होते ते सर्व काढून टाकलेले. मग त्यामुळे हा पॉईंट कंपल्सरी तुम्हाला पेपरला येणार आणि ऑलरेडी तो आलेला आहे आणि CET नीटच्या दृष्टीने महत्वाचा आहे म्हणून बोर्डने त्याला रिमूव्ह केलेलं नाहीये. बोर्डने बाकीचं सर्व थिअरी रिमूव्ह केलं, याला केलेलं नाही. चला नेक्स्ट पॉईंट. कंडिशन फॉर फॉर्मेशन ऑफ स्टॉकी डिफेक्ट. हा स्टॉकी डिफेक्ट का तयार होतो ते बघायचं आपल्याला. तर हा स्टॉकी डिफेक्ट आयनिक कंपाऊंड मध्ये फाउंड होतो हे तर माहिती आहे. कंपाऊंडचा डिफेक्ट म्हणजे स्कॉची डिफेक्ट. तो का तयार होतो ते बघू आता. तर स्कॉची डिफेक्ट होण्यासाठी सर्वात महत्वाची कंडिशन आहे की हाय डिग्री ऑफ आयनिक कॅरेक्टर. म्हणजे ज्या कंपाऊंड मध्ये जास्त आयनिक कॅरेक्टर असतो. आयनिक कॅरेक्टर म्हणजे काय सांगितलं होतं? प्लस मायनस. ज्या कंपाऊंड मध्ये हायली प्लस मायनस हे रिलेशन असतं तिथे हा काय दिसतो? लवकर हा डिफेक्ट दिसतो. हाय कोऑर्डिनेशन नंबर ऑफ अनायन. हाय कोऑर्डिनेशन ऑफ अनायन नंबर म्हणजे काय?
की जिथे एक अनायन अनायन म्हणजे मायनस काय करतो मॅक्झिमम प्लसला काय करतो जॉईन करतो अशा प्रकारे. कॉर्डिनेशन नंबर समजतं ना. एक अनायन काय करतो मॅक्झिमम प्लसला जॉईन करण्याचा प्रयत्न करतो. अशा ठिकाणी ही वॅकन्सी लवकर होण्याचा चान्सेस वाढतो. द स्मॉल डिफरन्स साइज ऑफ कटायन अँड अनायन. हे बघा द रेशो इज नॉट बिलो युनिटी. म्हणजे द स्मॉल डिफरन्स बिटवीन साइज ऑफ कटायन अँड अनायन. यामध्ये हा जो टॉपिक आहे हा भरपूर विचारला गेलेला आहे. स्कॉची इफेक्ट का होतो जेव्हा त्यांच्यामध्ये कटायन दिसतोय तुम्हाला. कटायन म्हणजे हा प्लस आणि अनायन म्हणजे मायनस. यांची साईज जर नियरली इक्वल टू सेम जर असेल, काय म्हणतो मी, इक्वल टू सेम जर जवळ आली तर हा डिफेक्ट लवकर दिसायला लागतो. म्हणजे स्कॉची डिफेक्ट दिसायचा नसेल तर काय असायला पाहिजे, मायनस अनायन हा भरपूर मोठा असला पाहिजे. ऍक्च्युली अनायन मोठा असतो तर हा अजून मोठा पाहिजे आणि कटायन हा भरपूर छोटा पाहिजे. यांच्यामध्ये साईड डिफरन्स जेवढा जास्त तेवढा डिफेक्ट कमी. यांचा डिफरन्स जेवढा कमी म्हणजे हे सेम झालेत तर त्याच्यामध्ये काय होतं स्कॉच इफेक्टचं पर्सेंटेज वाढतं. ठीक आहे. नेक्स्ट आहे की समजलं हाय डिग्री ऑफ आयनिक कॅरेक्टर म्हणजे काय, जोही सॉलिड तयार झालेला आहे त्याच्यामध्ये एक्स्ट्रीम तुमच्याकडे मेटल नॉन मेटल असं कॉम्बिनेशन म्हणजे हाय पॉझिटिव्ह आणि हाय निगेटिव्ह असं जर तुमच्याकडे जास्त त्या कंपाऊंड मध्ये जर नेचर असेल, पोलार नेचर असेल तर तुम्हाला हा डिफेक्ट काय जास्त जाणवतो. कॉर्डिनेशन नंबर सांगितलं की एका अनायनने एका मायनसने मॅक्झिमम प्लसला जेव्हा होल्ड करण्याची त्याची कॅपॅसिटी असते तर चुकून तिथे काय होऊ शकतं, तो मायनसही निघू शकतो आणि एक प्लसही निघू शकतो. तर ह्या काही कंडिशन्स आहेत, त्या कंडिशन्स तुम्हाला लर्न करायच्या आहे. आणि लास्ट आहे द रेशिओ ऑफ कटायन अँड अनायन इज नॉट फॉर बिलो युनिटी. आता सेम आहे की रेडियसची आहे म्हणजे 10 आहे आणि रेडियस अनायनची तेही नियरली इक्वल टू 10 आहे तर त्या आन्सर 1च येणार आहे ना. तर ही एका हे यांचा जो रेशो आहे रेडियसचा तो एकापर्यंत असायला पाहिजे. म्हणजे जेव्हा त्यांचा रेशो रेडियसचा रेशो जेव्हा 1 येतो म्हणजे त्यांची रेडियस सेम असते तेव्हा हा डिफेक्ट जास्त जाणवतो. म्हणजे त्यांचा रेडियसचा रेशो हा 1 असायला नको, तो छोटा असायला पाहिजे. काय असायला पाहिजे, छोटा. म्हणजे कटायन हा काय असला पाहिजे, छोटा, आणि अनायन असला पाहिजे मोठा. समजतंय काय बोलतोय. हॅलो. हो सर. थोडेसे कॉन्सिक्वेन्सेस बघू फ्रॅक्शनल डिफेक्टचे की काय कॉन्सिक्वेन्सेस आहेत. कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे कॉन्ट्राडिक्टरी वर्ड, कॉन्ट्राडिक्टरी थिंग. तर चला बघू. ऍज द नंबर ऑफ आयन्स डिक्रीजेस, वाच बरं झांबरे, झांबरे. कॉन्सिक्वेन्सेस ठीक आहे, खालती वाच डायरेक्ट. As the number of ion decreases, mass decreases. However, volume remains unchanged. Hence, the density of the substance decreases. The number of missing. हे बघा आता हा थांबायचं. हे बघा आता थांबायचं. तुम्हाला पहिला पॉइंटर एकदम क्लिअर झाला असेल तर त्यातले आयन कमी होत आहेत म्हणजे आयनचं मास कमी होत आहे आणि व्हॉल्यूम तर सेम आहे म्हणजे खड्डे तयार झालेत ना, वॅकन्सी तयार झाली ना. तर जेव्हाही कधीही वॅकन्सी तयार होणार तर तिथे डेन्सिटी काय करायची, कमी करायची. काय करायची, कमी करायची. नेक्स्ट आहे सेकंड पॉइंट. Missing cations and anions is equal. The electricity neutrality of the compound is preserved. This हे defect बघा is. तुमच्या थांबायचं. हे बघा आता तो एक सॉलिड होता, NaCl असेल कोणताही असेल तर तो चार्ज दाखवायला लागत नाही का, कारण जेव्हा एक प्लस बाहेर निघतोय कटायन तर त्याच्यासोबत एक मायनसही निघतोय अनायन. त्यामुळे एक प्लस गेला मायनस गेला त्याच्यामुळे तो जो ऍटम आहे तो न्यूट्रलच असतो. झालं का, फक्त प्लस गेला. फक्त प्लस जर गेला असता तर तिथे काय चार्ज आला असता, मायनस चार्ज आला असता, किंवा फक्त मायनस गेला असता तिथे प्लस चार्ज आला असता. पण सिच्युएशन ही आहे की तिथे प्लस दोघी एकत्र पेरले जातात त्यामुळे तिथे ऍटमला असा इलेक्ट्रिकली काही डिफरन्स येत नाही, तो न्यूट्रलच असतो. कळालं. म्हणजे स्कॉची डिफेक्ट मध्ये डेन्सिटी कमी होते कारण तिथे काही ऍटम आयन्स त्याला सोडून जातात कारण आयनला स्वतःचं मास असतं. जसं आपण मागे वॅकन्सी डिफेक्ट बघितला होता. वॅकन्सी डिफेक्ट आणि याच्यामध्ये काय फरक आहे, वॅकन्सी डिफेक्ट मध्ये पार्टिकल जातो आणि स्कॉची डिफेक्ट मध्ये आयन जातो.
पण स्कॉची डिफेक्ट मध्ये प्लस मायनस असे दोघेही आयन जातात. तिथे एक जाऊ शकतो किंवा किती जाऊ शकतात. पण इथे मिनिमम पेअरच असते. एक पेअर रिमूव्ह होते आणि त्या पेअर रिमूव्ह मुळे डेन्सिटी कमी होते. आणि लास्ट पॉईंट म्हणजे ऍटम इलेक्ट्रिकली काय असतो, सॉरी तो क्रिस्टल इलेक्ट्रिकली निघतो, कारण प्लस सोबत मायनस बाहेर गेलेला असतो. आणि मग तुम्ही म्हणणार की हे स्कॉच डिफेक्ट कोण दाखवतं? सिंपल गोष्ट आहे, जे आयोनिक सॉलिड आहेत, जसं की सोडियम क्लोराईड हा आयनमुळे तयार झालेला सॉलिड आहे. पाण्यात टाकल्यावरती Na प्लस तयार करतो, Cl मायनस तयार करतो, AgBr हाही प्लस मायनस तयार करतो, KCl हाही प्लस मायनस तयार करतो पाण्यामध्ये. हे सर्व जे सॉलिड्स आहेत हे कोणतं डिफेक्ट दाखवतात? स्कॉच डिफेक्ट. तर मला वाटतं यांच्यावरती फोकस सीईटीचा असतो. स्कॉच डिफेक्टचे जरा पेअर सांगा. नेक्स्ट आहे फ्रँकनेल. आज बघून घेऊ फ्रँकनेलही. चला झांबरे वाचा. Frenkel defect. Frenkel defect arises when an ion of an ionic compound is missing from the regular lattice site and सर Hello. मी माइक चालू न करताच बोलत होतो. एक Frenkel defect arises when the ion of an ionic compound is missing from its regular lattice site and occupied interstitial position between lattice points as shown in figure 1.16. बघा ना सांगतो, फ्रँकनेल डिफेक्ट काय असतो की आयोनिक कंपाऊंड मध्ये होतो, जसं की हे सोडियम क्लोराईड वगैरे. मग त्यामध्ये आयोनिक कंपाऊंड मध्ये काय होतं की तो त्याची रेग्युलर साईट सोडतो. लॅटिस पॉईंट म्हणजे काय सांगितलं होतं, हा पॉइंटला लॅटिस पॉईंट म्हणतात, त्याचा फिक्स पॉईंट. हा पोझिशन सोडतो आणि मधली पोझिशन ऑक्युपाय करतो, ही मधली स्पेस आहे. तसंच हा बघा, इथे प्लस असायला हवा होता, पण तू हा प्लस इथला जातो आणि कुठे ऑक्युपाय करतो? मध्ये. दिसतोय तुम्हाला? हा एक्स्ट्रा कटाईन इथे आलेला आहे. तर त्याची स्वतःची पोझिशन, रेग्युलर पोझिशन सोडून जेव्हा तो इंटरस्टिशियल म्हणजे दुसऱ्यांच्या मध्ये जाऊन बसतो, तर अशा डिफेक्टला म्हणायचं फ्रँकनेल डिफेक्ट. कळालं? म्हणजे काही आयन्स हे स्वतःची पोझिशन सोडतात आणि दुसऱ्याकडे जाऊन बसतात, त्याला म्हणायचं फ्रँकनेल डिफेक्ट. हे बघा, इथला प्लस सोडून गेला आणि इथे गेलाय. मायनस बघा इथला सोडून गेलाय, तर तो कुठे गेलाय बघा, मायनस कुठेतरी गेला असेल शेजारी बघा कुठेतरी. मायनस कुठे गेलाय? खाली सर. कुठे खाली? सर्व तर ते काय दिलं दिसत नाही एका कॅटायन ऍट इंटरस्टिशियल साइट शेवटी ओके ओके, एरोने इंडिकेट केलाय बघा. ठीक आहे, काय हरकत नाही. तर चला, कटायन हा तो खाली गेलाय बरोबर. हा इथे गेलाय तो, है ना? हा इथला इथे गेलाय आणि इथला इथे गेलाय का? नाही, इथे गेलाय. मग ना ब्लॅक का केलाय इथे? असंच केलेलं आहे वाटतं. हे बघा, हा एक आहे आणि हा एक आहे. ही इथली जागा करून गेलेला आहे आणि इथे गेलेला आहे. तर अशाकडे जेव्हा एक आयोनिक सॉलिड मध्ये जेव्हा एक आयन्स काय करतो, आपली पोझिशन सोडतो आणि दुसऱ्याच्या मध्ये जाऊन बसतो, तर तेव्हा त्याला म्हणायचं फ्रँकनेल डिफेक्ट. सिंपल आहे ना फ्रँकनेल डिफेक्ट? हे बघा, सुरुवात केली होती, तुम्हाला वाटलं असेल की डिफेक्ट भरपूर हार्ड असतात, ते स्टेचिओमेट्री काय आणि मग पॉईंट डिफेक्ट काय, लाईन डिफेक्ट काय. तर आपण ह्या चॅप्टर मध्ये, तुम्हाला तुमच्या चॅप्टर मध्ये फक्त पॉईंट डिफेक्टच आहेत. तुम्हाला लाईन डिफेक्ट नाही किंवा प्लेन डिफेक्ट नाही, ते फक्त शिकवण्यासाठी आहे, ते सीईटी साठी आहे. आणि तुमच्या मागच्या पुस्तकात नव्हते, या बोर्ड मध्ये टाकलेले आहे, कारण ते एक्स्ट्रा तुमचं मॉडिफाय झालेलं आहे बुक. तुम्हाला जर लाईन आणि प्लेन डिफेक्ट बघायचे असते तर कुठे बघायला मिळतील माहिती का? ते बघायला मिळतील तुम्हाला इंजिनिअरिंग मध्ये. तुम्हाला इंजिनिअरिंग मध्ये यावं लागेल, तर तुम्हाला चांगल्या प्रकारे ते हे सगळे पॉईंट डिफेक्ट आहे बघा. तुम्हाला इथे एकही लाईन डिफेक्ट नाही आहे किंवा सिलेबसचा तुमचा पार्ट नाही. तुम्हाला फक्त पॉईंट डिफेक्ट शिकवला जातोय. तर डिफेक्ट काय? डिफेक्ट मधला पॉईंट डिफेक्ट मधला स्टेचिओमेट्रिक डिफेक्ट, स्टेचिओमेट्रिक डिफेक्ट मधले हे 4 डिफेक्ट. प्रश्न संपतो. तर हा, हे वाचायचं मग. हे Note that the smaller cation is displaced from its normal site to an interstitial space. It therefore creates a vacancy defect at its original position and interstitial defect at its new location in the same crystal. Frenkel defect can be regarded as the combination of vacancy defect and interstitial defect. तेच
पुन्हा तेच झालं, मागच्या वेळेस बघितलं होतं आपण की याला फ्रँकनेल डिफेक्ट म्हणतात, याला वॅकन्सी डिफेक्ट म्हणतात आणि याला इंटरस्टिशियल डिफेक्ट म्हणतात. म्हणजे फ्रँकनेल डिफेक्ट हा कॉम्बिनेशन असतो वॅकन्सी डिफेक्टचा, वॅकन्सी झाली नाही ते, आणि हा इंटरस्टिशियल डिफेक्ट याचं कॉम्बिनेशन असतो. कळलं? चला पुढे. मग थोडस आपण याला बघू की फ्रँकनेल डिफेक्ट का तयार होतो. चला, का तयार होतो तर वाचायचं त्यामुळे फटक्यात एवढा इथपर्यंत आपल्याला संपायचं. Frankel defect occurs in ionic compound with large difference between sizes of cation and anion. The बघा आता थांबायचं. स्कॉचची डिफेक्ट सांगितलं होतं मी तुम्हाला. इथे या. स्कॉचची डिफेक्ट सांगितला होता. कुठे गेला स्कॉचची डिफेक्ट? हा. स्कॉचची डिफेक्ट का तयार होतो की त्यांच्यातला जो डिफरन्स असतो, तर साईज बिटवीन कटायन आणि अनायन हे काय असते, एकदम सेम असते. म्हणजे जास्त त्यांच्यामध्ये डिफरन्स नसतो. तर जेव्हा त्यांच्यामध्ये जास्त डिफरन्स नसतो तेव्हा हा डिफेक्ट होतो, स्कॉच डिफेक्ट. आणि जेव्हा त्यांच्यातल्या साईज मध्ये एकदम जास्त डिफरन्स येऊन जातो, म्हणजे एक एकदम मोठा आणि एक एकदम छोटा, समजतंय? हा एकदम मोठा आणि हा एकदम छोटा, ते छोटे कुठेही फिरायला लागतात. मग छोटे काय करतात, त्या मोठ्यांच्या स्पेस मध्ये जाऊन बसतात. मग जास्त डिफरन्स तयार झाला तरी फ्रॅक्शनल डिफेक्ट होतो. डिफरन्स एकदम कमी झाला तरी स्कॉच डिफरन्स होतो, म्हणजे स्कॉचची डिफेक्ट होतो. तर लक्षात ठेवायचं, कारण सेम साईजचे असतील तर स्कॉच तयार होतो. कटॅन अनायन एकदम त्यांच्या साईज कमी जास्त झाल्या तर फ्रॅक्शनल होतो. समजा? नेक्स्ट पॉइंट. ions of ionic compound must be having low coordination number. म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय, एक अनायन आहे विचारा, त्याच्याकडे फक्त एकच प्लस आहे किंवा दोनच प्लस आहे, अशी कंडिशन असेल तर मग त्यामध्ये हा प्रॉब्लेम होतो. कोणता? फ्रॅक्शनल. म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर एकदम कमी असणं म्हणजे त्या अनायनला मेंटेन करणारे, कोऑर्डिनेशन म्हणजे त्याला टच करणारे जे रिमेनिंग जे पार्टिकल्स आहेत ते कमी असणं. ठीक आहे? कोऑर्डिनेशन नंबर शिकवलं ना, एका ऍटमला किती ऍटम टच करतात त्याला कोऑर्डिनेशन नंबर म्हणतात. तर फ्रॅक्शनल डिफेक्ट केव्हा तयार होतो, जेव्हा एकमेकाला टच करणारे काय असतात, ऍटम कमी असतात अनायनला. चलो कॉन्सिक्वेन्सेस बघू याचे. Consequences लास्ट of पॉइंट. Frankel defect. As no ions are missing from the crystal lattice as a whole, the density of solid and the chemical properties remains unchanged. मग तेच आहे की इथे कोणी काही सोडत नाही, फक्त ते इकडे इकडे फिरतात. मग याच्यामध्ये डेन्सिटी चेंज होत नाही, सेम कॉन्स्टंट असते. नेक्स्ट पॉइंट. हॅलो. As a whole, the crystal as a whole remains electrically neutral because the equal numbers of the cation and anions are present. सेम आहे, यातला एकही कटॅन बाहेर गेलेला नाही, अनायन त्यात तिथे चेंज झालेला नाही. त्यामुळे हे कोणामध्ये आढळतं तर ZnS, AgCl, AgBr, AgI, कॅल्शियम फ्लोराईड. तर हे सर्व जे क्रिस्टल असतात आयनिक सॉलिड असतात, तर यांच्यामध्ये शक्यतो फ्रँकनेल असतो, कारण त्यांच्या साईज मध्ये भरपूर डिफरन्स असतो. Zn ची साईज आणि सल्फरची साईज. सल्फरचा अनायन भरपूर मोठा असतो, Zn भरपूर छोटा असतो. क्लोरीनची साईज भरपूर मोठी असते, Ag ची साईज भरपूर छोटी असते. तसं मागे आढळत इथे होत नाही. NaCl मध्ये Na ची साईज हे कम्पॅरेटिव्हली क्लोरीनच्या थोडीशी मोठी असते, म्हणजे बराबरची असते. क्लोरीन हा ऍक्च्युअली मोठा असतो, पण सोडियम छोटा नसतो, त्याच्यात थोडा बरोबरीमध्ये येतो. त्यामुळे काय होतं की ज्यांच्यामध्ये ऍटमची बरोबरी आहे आणि आयनची बरोबरी आहे तिथे स्कॉची होतो. ज्यांच्यामध्ये साईज मध्ये डिफरन्स आहे तिथे कोणता तयार होतो, फ्रँकनेल होतो. तर मला वाटतं की एवढा भरपूर झालं थिअरीसाठी. आणि अशी कार्यकर्ते काय कमीच येतात, वाढले का 2-4 कार्यकर्ते? ठीक आहे. तर कोण नाही राहत, आदित्य नाही वाटतं, बरोबर ना? काम वाटतं त्याला, ते परत सांगून गेला मला. ओके, आदित्य नाहीये. ठीक आहे, आदित्य नाही, बाकी सर्व आहे. ओके. तर हे बघा, एवढे काही हा नाही, तुम्ही एकदा त्याला रिकॅपही केलं व्हिडिओला तर तुम्हाला कळून जाईल. आपण मग उद्या कंटिन्यू करू, कारण इथे पुन्हा पावसाचं वातावरण झालं आणि 10 kbps असं सिच्युएशन चाललंय.
हा प्रश्न असेल तर विचारा चला.